गुड मॉर्निंग मित्रांनो, आहे आपला नवीन दिवस आणि आपण आलो आता ब्रेकफास्ट करायला. आज आपला आहे झरमॅटमधून चेकआउट. बघून घ्या एकदा झरमॅट वापस. आम्ही ब्रेकफास्टसाठी आलो आता. ब्रेकफास्टमध्ये भरपूर काय काय आहे. मीटचे खूप प्रकार आहेत, बघून खायला लागेल आम्हाला. इकडे ब्रेड्स आहेत, ज्यूसेस आहेत, चीज, सूप, मीटचे प्रकार, सॉसेजेस आहेत, स्क्रॅम्बल्ड आहेत. आता आम्ही चेकआउट करतोय. झालं रेडी, ब्रेकफास्ट वगैरे झालं आहे. त्यांना सांगितलं आहे स्टेशनपर्यंत ड्रॉप करायला. त्यांची गाडी येते, घेणार आहे. झरमॅट कसं वाटलं तुम्हाला? चांगलं होतं झरमॅट. छान होती, सिटी पण सुंदर होती. तुम्हाला मॅटॉनचा एक्सपिरियन्स चांगला आवडला की युनफ्राचा? दोन्ही चांगले होतं. मॅटॉनला जरा वारा नव्हता त्यामुळे चांगला वाटला, बट थंडी होती पण चांगला होता. वरती व्ह्यू मस्त होता. तुमचं काय झरमॅट कसं वाटला? चांगला होता. ब्युटिफुल सिटी, मस्त एकदम. आता आम्ही चाललोय स्टेशनवरती. तिकडून आता आपला तसं आमच्या ह्याच्यात नव्हतंच, पण तरी पण आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळाला. आम्ही करणार होतो गॉनग्रेट, गॉनग्रेट पण तिकडे थोडेसे प्रॉब्लेम झाले करून मग तरी बंद ठेवलेला 2-3 दिवसासाठी. आम्हाला इकडे येऊन समजलं. आम्ही मॅटॉन आलो. आम्ही स्टेशनवरती या टॅक्सीमध्ये आलतो. ई टॅक्सी येईल. आता इकडून आपल्याला जायचं आहे झुरिचला. लगेज पण उतरला. थँक्यू. चला निघूया. स्कूल ट्रिप, छोटे छोटे पोरं. आम्ही जेव्हा गोंडवालावरून येत होतो, खालती येत होतो, तेव्हा आम्ही बघितले छोट्या पोरांचं कॅम्प होता आणि खूप मस्त ॲक्टिव्हिटीज वगैरे होते तिकडे. लेट्स गो. प्लॅटफॉर्मवरती वेगळ्या भाषेमध्ये लिहिलं आहे आणि इंडियन भाषेमध्ये पण लिहिलं आहे. स्वागत करून, वेलकम लिहिलं आहे तिकडे वेगळ्या भाषेमध्ये. आम्ही आता विस्पवरून ट्रेन पकडली आहे झुरिचसाठी. 12:57 ची ट्रेन होती आणि आम्ही झुरिचसाठी निघालो आता. आणि आपल्याकडे झुरिचमध्ये आता 2 दिवस आहेत. 2 दिवस आम्ही कसं मॅनेज करू, काय कुठे फिरणार आहे ते बघायचं आहे आम्हाला. ही आमच्या आयडनरी तर आहे, पण आम्ही विचार करतो आहे की बर्न अजून फिरून घेऊ आम्ही. म्हणजे इकडून झुरिचवरून बर्न जाऊ शकतो, फिरू शकतो, पॉसिबल आहे. अगर पहिल्या दिवशी आपला झुरिच फिरून झालं सगळे स्पॉट्स वगैरे, मग आपण बर्नला ट्राय करू. या कसं जमतं असं बघू. आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये ऑन द वे टू झुरिच. आता आम्ही पोचलोय झुरिचला, झुरिच HBला. आणि झुरिच HBवरून आमची एक दुसरी ट्रेन आहे आमच्या हॉस्टेलच्या इकडे. तर प्लॅटफॉर्म नंबर 21ला जायचं आहे. प्लॅटफॉर्म नंबर 21 खाली आहे. प्लॅटफॉर्म नंबर 21ला आलो आहे. झुरिचला खूप प्लॅटफॉर्म आहे, ऑलमोस्ट 40च्या वरती आहेत. हे खूप मोठा रेल्वे स्टेशन आहे. झुरिच एक सर्वात मोठी सिटी आहे, मेन सिटी आहे स्वित्झर्लंडची. भले कॅपिटल नाही, बट इज्जत उससे भी बड़ी है. इथून ट्रेन येईल.
रूमच्या स्टेशनवरती 5 मिनटावरती रूम आहे आमचा. चाललो आता रूमवरती. या साईडला लेट्स गो. ओल्ड टाऊनकडे चाललो आहे आणि झुरिचमध्ये पूर्ण सगळे असे ओपन रेस्टॉरंट आहेत आणि एकदम मस्त मस्त सिनिक विथ वेगवेगळ्या कलरच्या बिल्डिंग्स आहेत. ही ब्ल्यू, तिकडे पुढे पिंक आहे. मस्त सिटी आहे. आता मी आहे झुरिचच्या ओल्ड टाऊनमध्ये आणि झुरिच एक स्वित्झर्लंडची सर्वात मोठी सिटी आहे. म्हणजे की स्वित्झर्लंडचा मुंबई बोलू शकता तुम्ही. खूप गर्दी होती स्टेशनला पण, हर जागी खूप गर्दी आहे. झुरिचमध्ये खूप जास्त चर्च पण आहेत. बघा माझ्या समोर हा एक चर्च इकडे आहे. त्या साईडला तुम्हाला दिसत नसेल तिकडे 2 चर्च आहेत. हा 3रा, तिकडे एक आहे 4था, हा समोर 5वा. अजून खूप सारे एवढ्याशा इलाक्यामध्ये एवढे चर्च दिसतात. ही आहे झुरिच ओल्ड टाऊन आणि हा समोर बघताय हा युरोपचा सर्वात मोठा वॉच आहे. घड्याळ सर्वात मोठा. आता आलो एका स्विस स्पेशल रेस्टॉरंटमध्ये जिकडे स्विस डिशेस भेटतात. झुरिचला लाईन होती, 20 मिनटं थांबलो आणि मग आता आलो आहे. बघू आता काय काय भेटतं. स्विसचा फूड चीज स्पॉन्सर रेट बघूया. काय आता आलोय झुरिच HBला. पूर्ण ओल्ड टाऊन आमचा फिरून झाला. हा बाजूलाच इथेच हा या साईडलाच ओल्ड टाऊन होता, जवळच आहे. आणि एक मस्त सिटी आहे, वेल प्लॅन्ड आणि डेव्हलप सिटी आहे. खूप गर्दी आहे पण वेल कनेक्टेड आहेत. ट्रेन स्टेशन कनेक्टेड आहे, बस कनेक्टेड आहे, ट्रॅम कनेक्टेड आहेत. आणि हा झुरिच HB खूप मोठा स्टेशन आहे, खूप मोठं. इथे काहीतरी शो होणार आहे मोस्टली. आणि आज आम्ही हे पण खाल्लं, आपलं काय बोलतात स्विस ट्रेडिशनल फूड्स खाल्ले. चांगले होतं, मजा आली. आणि आता जाऊ आमच्या हॉटेलला. तर आजसाठी इतकंच होतं. उद्या झुरिच अजून एक्सप्लोअर करणार आहेत, तर भेटूया उद्या. आता ब्रेकफास्ट करून आम्ही निघतोय झुरिच फिरायला वापस. क्रूज राईड करायची आहे आणि राईन फॉल्स वगैरे बघायचं आहे. कुत्रा चालायला डेंजर आहे. गाडीच्या पायथान व पलाटावर अंतरावरती लक्ष द्या आणि डायरेक्ट घुसा. पुढे चल, ती इकडे पुढे. आम्ही ही पण राईन फॉल्सला जायची ट्रेन आहे, मस्त कलरफुल ट्रेन आहे. आम्ही बसलो होतो झुरिच HBवरून इथे स्केच हॉस्टेलला आणि तिथून मग राईन फॉल्स.
ही ट्रेन इकडे या प्लॅटफॉर्मवरती सोडली आणि नंतर इकडून ही ट्रेन पकडली राईन फॉलला जाण्याची. आम्ही स्टेशनवरून उतरलो आहे आणि आता चाललो आहे राईन फॉल्स बघायला. 3 मिनटाचा वॉक आहे आणि हा समोरच आला आहे. आपण बोटमधून पण बघणार आहे, क्रूजमधून पण बघणार आहे. क्रूज बोट जे आहे ते भेटणार आहे आपल्याला. इकडून पण थोडा ट्रेन बघू शकतात तुम्ही. आपल्या ट्रेनमधून मग दिसतो तेच आहे. खूप जोरात पाणीचा भाव आहे. तुम्ही बघू शकताय हा आहे राईन फॉल्स आणि ही आहे राईन रिवर. तर ही राईन फॉल्स आहे हा सर्वात मोठा युरोपचा फॉल्स आहे आणि ही राईन रिवर खूप कंट्रीजला ऑलमोस्ट खूप सारे युरोपियन कंट्रीजला पाणी पुरवते. आणि जे बोटिंग राईड चालू आहेत हे वेगवेगळ्या प्रकारच्या बोटिंग आहेत. जसे कलर आहेत त्यांना ब्ल्यू, पिंक, येल्लो, व्हाईट हे सगळ्यांचे वेगवेगळे डेस्टिनेशन्स असतात. त्यानुसार हे बोट राईड असते. आम्ही काय आणलं नव्हतं मग इकडून आम्ही पॉन्चो वगैरे घेतला. अरे कुठे उडते. सगळे स्वित्झर्लंडवाले पॉन्चो घातले आणि आम्ही आता चाललो आहे बोटमध्ये हे व्हायला. मागे बघू तुमचा राईन फॉल. सो जेवण आहे हे बघा हा राईन फॉल्स इकडे बघायला लागेल. तर आय गेस हे कलर मिनिट्स वाईजवरती आहे का की एका ह्याच्यावरती बघितलेलं की पिंकवाली जर ती 30 मिनिट्स काहीतरी येतं. मग मे बी शायद मिनिट्सच्या हिशोबाने पण वेगळा वेगळा कलर आहे. बघूया कुठली भेटते आता. एकदा चेक करायला लागेल आधी. तुला वॉच पाहिजे घेऊन टाक. हा बा हा आपण छान आहे. मोठी डायरी. बघू थांब. 5 years वॉरंटी पण आहे. केले जाता पासेस बुक झालेत वरतून स्टोअरमधूनच केले आणि आम्ही 30 मिनिट्सवाली डिसाईड केली घ्यायला. ही पिंकवाली 11 CHF काहीतरी पर पर्सन होतं. 44 झाले आमचे म्हणजे ऑलमोस्ट 400 काहीतरी 4,400 कुठली भेटते. आणि सगळ्यांचे जे टाईम आणि रूट्स वेगळे वेगळे आहेत. ही आम्ही जी बुक केली आहे ती एकदम काय बोलतात जवळून जाते राईन फॉल्सच्या. एक्सक्यूज मी. दोन पार्टी झाल्या व्हाईट आणि रेड. रेड पण नाही ऑरेंज पण नाही वेगळाच आहे का कलर. हा स्वित्झर्लंडचा कलर आहे ना. लाल आहे लाल आहे पुरा दुनिया लाल आहे. नाही आम्ही जर्मनीमध्ये एकच हे घेऊन येते प्लॅन ठरते. बसलोय आम्ही आता. बघू पुढे बसू या साईडला बसू. 5 नंबरची बोट आणि ते दादाच आहेत ते जर्मनीवरून आलेत. तिकडे दाखवायला लागेल. मराठी आहे का काय अच्छा म्हणजे ट्रान्सलेटर आहे का. 4 भेटलं आम्हाला. किन्ने भेटले. हॅलो हॅलो. अरे गाणं वाजतो याच्यात. तुम्हाला आवाज येतोय का. पुढे बसा तर शूटिंगला. अरे पुढे बसा. हे गाणं वाजतंय. बसून पुढे बसा. भिजायला होईल का. भिजायला तर आलो आता. नाही पाऊस नाही पाणी होतं. टेस्ट करायला आलोय. आम्ही आल्यापासून पाऊसच बघा आम्हाला भेटल्यात हे जर्मनीचे आहेत पण आहेत महाराष्ट्रीयन. मराठी बोलतात. कॉम्बो मराठी गुजराती प्लस महाराष्ट्र. कोण गुजराती आहे. मी मराठी हे गुजराती आणि हे कॉम्बो मराठी गुजराती. मला पण नव्हतं कळलं.
नंतर कळलं का? हा जेव्हा कळलं तो प्रेमात पडलो होतो. नाही आम्ही मुंबईतच राहतो. हे जर्मनीला प्रोजेक्ट करते. ही रायन रिव्हर एवढी जुनी आहे की इकडे पहिले फिशिंग व्हायची आणि इकडे पहिले सगळे गुड्स कस्टम म्हणजे जे माल असायचे ते सर्व उतरायचं इकडे आणि जिथून आम्ही स्टार्ट केलं होतं तिकडे हे सगळे माल सगळं उतरायचं आणि टॅक्सेस सर्व तिकडूनच लावायचे. आता हा जस्ट आम्ही जर्मनीच्या बॉर्डरवरून जाऊन आलो आणि आता चाललोय परत. ठीक आहे. या राईन फॉल्स झाडांमध्ये एक शॅम्पोनी नावाचं एक झाड आहे जो साबण बनवण्यासाठी कामाला येतो आणि जेव्हा तो झाडाचे पत्ते पाण्यात पडतात तेव्हा पूर्ण झाक होऊन जातो. त्यामुळे तो राईन फॉल्सच्या इकडे जेव्हा आपण जाऊ आता तिकडे बघायला तिकडे पूर्ण असं झाक झालेला असेल त्या झाडांमुळे. हा आहे राईन फॉल्स सर्वात जवळून. समर सीझन मध्ये राईन फॉल 6000 लिटर पर सेकंड वरती पडते आणि विंटर्स मध्ये हाच मात्रा 10,000 ते 12,000 लिटर्स मध्ये होऊ शकतो. बघा किती फोर्स आहे. अनबिलिव्हेबल. वो 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 डेंजर डेंजर. सर्वात क्लोज व्ह्यू राईन फॉल्सचा आता दिसतो आपल्याला. पूर्ण बोट हलते आमची and we are going more closer to it. आता राईन फॉल्स वरून निघालोय आणि जाणार आहे झुरिच लेकवर. तिकडे बोट राईड असतात ते करायला. आणि आमची लिंडेटची फॅक्टरीमध्ये बुकिंग पण होती बट ती माझ्या चुकीमुळे थोडा प्रॉब्लेम झाला. मला वाटलं की आजची बुकिंग आहे पण ती बुकिंग होती कालची आणि तिकीट्स गेल्या निघून. सो त्यांना मेल केला काय केलं पण ते बोलतात आम्ही काय नाही करू शकत. सो फॅक्टरी तर कॅन्सल. आणि आता एक गोष्ट आहे की लिंडीच्या फॅक्टरीजवळ जाऊ चॉकलेटच घेऊ बस. अजून काय नाही करू शकत. तेवढा पुरतं तेवढंच होतं. नशीबच खराब आहे काय करणार. नशीब नशीब है गांडू क्या करेगा पांडू. जाऊ दे. मजा आली राईन फॉल्सला. काय मजा आली. खतरनाक मजा आली का. खतरनाक मजा. असा उलटा तुझ्याकडे. Hello. This is Prem. This is me. This is Prem. This is Yash. And they are living in Germany right now. But मला एक गोष्ट सांगा तुम्हाला जर्मनी जास्त आवडली की इंडियामध्ये राहायला. राहिलं तर लाईफस्टाईल तशीच झाली ना तर. आणि इंडियाला खूप ट्रॅफिक इथे आवाज नाही. आवाज केला पप्पाचे कान वाजतात. मजा कुठे येते तुम्हाला. मजा कुठे येते इंडियाला. सवय झाली ना आता. आणि ते काय तिथे एवढे फ्रेंड व्हायचं सोडूच पाहिजे कधी. रोज बोलत असतो मी. इंडियाचं प्रेम आहे काय. आय लव्ह माय इंडिया. आम्ही 11-13 तिकडे पोहोचलो. ते ऑलमोस्ट एवढाच वेळ झाला. अर्धा तास. नंतर मग आपण मध्ये थांबलो मग ती चेंज केली. त्याला 10-15 मिनिटं. म्हणजे 1 तास पकडून चालतो. ही डायरेक्ट जाते ना. बॅटरी डाऊन होते. आलो बस झुरिच एचबीला. पाणी पितोय. पाणी घेतोय म्हणजे आता आम्ही तोंडाला पाणी काय बघायला बच्चा ना थांबतच नाही बघायला. त्याची बॉडी बघ लहानपणा बसतो. आता आम्ही चाललोय क्रूज बघायला. एक झुरिच लेकची राईड वगैरे होऊन जाईल. उभी घेतली चांगली वाटते का सांगा. आणि जे आम्हाला भेटलेले दादा आणि ताई यश प्रेम ते लोक पण आता निघालेत झुरिच सिटी फिरायला.
बघूया आपण भेटतात की नाही. आपण पण जाऊ आता. आता आम्ही आलो आहे ज्युरिच सिटीमध्ये आणि इकडे ज्युरिच लेककडे आलो आहे. आपल्याला जायचं आहे क्रूज राईडवरती जे आपल्याला ज्युरिच लेकच्या अराउंड फिरवेल. आणि अगर आपल्याकडे स्विस पास आधीपासून असेल जो आमच्याकडे आहे ही आपल्यासाठी फ्री असते. बघूया ही वाली जी लागली ती भेटते आपल्याला ती थांबायला लागेल. ही वाली अराउंड 4.5 आवर्सची आहे आणि आम्ही थोडीशी कमीवाली बघतोय. बाकी लिंडेड फॅक्टरी तो बघायचं चॉकलेट्स वगैरे घ्यायचे. मग आता सध्या एक आहे कितीची अराउंड 1.5 आवर्सची. ती आपल्याला लिंडेड फॅक्टरीच्या एरियामध्ये पण घेऊन जाईल. मे बी ती घेतली मग आम्ही तिकडे उतरू शकतो आणि आपलं काय बोलतात चॉकलेट्स वगैरे बाय करू शकतो तिकडून पण. मग ती बघतो आम्ही. 3:30ची आहे बोललेत ते लोक. 20 मिनटात येईल. आता हे सगळे ट्रेन असतात त्या क्रूज असतात. खूप इंटरवल्समध्ये आहेत असं काय हे नाही आहे. बघूया आपली कधी येते कशी असते. ह्याच्यासारखी सेम आहे की डिफरंट आहे. आता ह्याच्यासाठी तर लाईन लागली तशी. आता आम्ही क्रूजवर बसायसाठी आलो आहे आणि ही आपली क्रूज आहे. ही 4 वाजताची आणि ही भरपूर स्टॉप आहे थांबणाऱ्याने. आम्ही लायजा हिचा लास्ट स्टॉप आहे लिंडेडची चॉकलेट फॅक्टरी. मग तिकडे थांबू आणि चॉकलेट्स वगैरे बघू आम्ही कसं काय किती आणि थोडेसे घेऊ. आता आलो आम्ही क्रूजवरती. ही आहे आपली क्रूज आणि हा ज्युरिच लेक. इकडून आपली क्रूज निघणार आहे किंजलबर्गला जिकडे लिंडेडची फॅक्टरी आहे. 1.5 आवर्सची क्रूज आहे. आता आपण पोचलो लिंडेड द होम ऑफ चॉकलेट. ही आहे लिंडेडची चॉकलेट फॅक्टरी आणि आत घुसायला कुठून आहे बघू आणि जाऊ. नशीब तर खराबच आहे काय करू शकतो. पण चॉकलेट्स घेऊ. नो एंट्री कुठून. आय थिंक तिकडून एंट्री आहे. 5चं रिझर्वेशन होतं पण तो कालचा होता. बघू शकता पूर्ण हा चॉकलेटचा वॉटरफॉल काय बोलतात त्याला फाउंटन. हां पूर्ण चॉकलेटनी भरलेला आहे. कोणी बघितलं आहे का बोटचं दुकान. नंबर घेतला आहे मी. 58,000 सेल्सिअसपासून नंबर घेतला आहे मी. कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा. बघून घ्या बोट दिसतंय ना. कोणाला पाहिजे असेल ना कॉल करा मला. किधर लिंडेड फैक्ट्री उसके सामने, टीमैट के ऊपर नीचे नहीं, लिंडेड फैक्ट्री है उधर ज्यूरिच में, उसके सामने, समझा। और गाड़ी वाड़ी कभी चाहिए रहेगा ना, रुक जाओ। ये है मिनी कूपर ब्लैक में 2024 मॉडल, ये मर्सिडीज, ये जी वैगन, ये डिफेंडर आणि मर्सिडीज। किधर आने का है? लिंडेड फैक्ट्री के आगे। आता वाजलेत ऑलमोस्ट 7 o'clock आणि आमची फ्लाईट आहे 9:55ची आणि दिस इज द लास्ट डे इन स्वित्झर्लंड। लास्ट डे, लास्ट ट्रेन, लास्ट स्टेशन, लास्ट व्हिडिओ
स्वित्झर्लंडचा. तर मग ट्रिपमध्ये मजा आली. अँड लेट अस नो व्हॉट्स युअर बेस्ट पार्ट. माझा बेस्ट पार्ट होता ग्रिंडलवॉल्डच्या ॲक्टिव्हिटीज, माउंटेन कार्ट वगैरे. त्याची खूप एक्सायटेड होतो आम्ही. माउंटेन कार्ट आणि तो स्कूटर होता. तुम्हाला पण व्हिडिओज वगैरे दाखवू आम्ही, खूप मस्त आहेत. बेस्ट पार्ट मला झरमॅट सिटी खूप आवडली. ज्युरिच सगळ्या सिटीज खूप सगळ्या सुंदर आहेत आणि मॅटाहॉर्नला वगैरे आम्ही खूप एन्जॉय केलं. पूर्ण स्वित्झर्लंडच खूप सुंदर आहे. मस्त ट्रिप झाली एकदम. खूप एन्जॉय केलं आम्ही. तुम्ही पण एकदा नक्की विजिट करा. बेस्ट पार्ट. बेस्ट पार्ट. संपूर्ण स्वित्झर्लंडच बेस्ट आहे. बट एक सिटी स्पेसिफिक या एक प्लेस. झुरिच झुरिच सिटी. झुरिच. माझा बेस्ट पार्ट होता हार्डरक्लूम. मजा आली खूप. जो आम्ही जाणार पण नव्हतो आणि लास्टला आम्ही तिथे गेलो. पण पूर्ण अख्खी इंटरलेकन सिटी दिसत होती. दोन्ही लेक पूर्ण दिसत होते मस्तपैकी. ही आमची स्वित्झर्लंडची ट्रिप खूप छान झाली आमच्यासाठी. ही सिरीज तुम्ही कम्प्लिटली बघायला विसरू नका. असेच सपोर्ट करा. आणि तुमच्यासाठी आम्ही आमची आयटनरी असेल, डिटेल्ड आयटनरी ज्याला आम्ही खूप टाईम दिला आहे आणि नीट एकदम डिटेल बनवलं. जे कवर होऊ शकतं 8 दिवसात ते सगळं कवर केलं आहे. आणि काही दुसरं काही कॅन्सल वगैरे झालं तरी पण बॅकअप वगैरे सगळं नीट प्लॅन केलं आहे. म्हणजे एका सिटीला 2 दिवस ऑलमोस्ट दिलेले आहेत. जे म्हणजे एक दिवशी नाही झालं तर दोन्ही दिवसाच्या आयटनरी एका दिवसात तुम्ही कंप्लीट पण करू शकतात. जसं आमचं इंटरलेकनला झालं. आरामात ट्रिप होती, चिल होती. म्हणजे फिरून पण रिलॅक्स करून पण सर्व काही होतं. आणि जर तुम्हाला अजून काय हेल्प लागली तर कमेंट करा, आम्ही नक्की सांगू. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, खूप शेअर करा. येस. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.